सांगलीतील विजयनगर परिसरात असणाऱ्या कृष्णाली वसाहत येथे एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्यांनी घरफोडी केली। घरात ठेवलेल्या रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2,39,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 6 ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सुप्रिया शामराव खाडे वय वर्ष 32 राहणार विजयनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की सुप्रिया खाडे या आपल्या कुटुंबियांसह विजयनगर येथील कृष्णाली वसाहत येथील स्नेहधारा अपार्टमेंटमध्ये राहतात। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी त्या कामानिमित्त सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या। त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये कोणीही नसल्याचं पाहून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, बंगाली नेकलेस, कानातील रिंग, 2 बदाम, सोन्याची चेन, पेंडंट, अंगठी आणि रोख 50,000 रुपये असा एकूण 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं। खाडे कुटुंबीय रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून मिरज विभागाने पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या। भर दिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।